चला तर बालदोस्तांनो, आता आपण पुन्हा वळत आहोत आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील माय इंग्लिश बुक 3 मधील लेसन घेऊया आपण. रहीम अँड हिज कॅमल. हा रहीम आणि त्याचा उंट. रहीम अँड हिज कॅमल. दिस इज द फनी अँड व्हेरी नाईस स्टोरी. लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड प्रेझेंट. ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा, मोठ्याने वाचा आणि सादर करा. बघा, नाईटचं चित्र आहे, तंबू ठोकलेला आहे बाहेर, उंट आपल्याला उभा दिसत आहे आणि छान पद्धतीने आता ही स्टोरी आपण वाचून घेऊया. रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंट. रहीम आणि त्याचा उंट वाळवंटातून प्रवास करत होते. मग रहीम सेज इट इज गेटिंग डार्क. आता अंधार पडत आहे. आय एम सो टायर्ड. मी खूप थकलेला आहे. लेट्स स्टॉप नाऊ. आता आपण थांबूयात. आय विल पुट अप द टेंट हिअर. मी इथे टेंट ठोकतो किंवा तंबू इथे बांधतो. देन वी विल रेस्ट ॲट नाईट. आणि मग आपण या ठिकाणी रात्रीभर विश्रांती घेऊ. पुट्स अप अ टेंट. आणि त्या ठिकाणी तंबू उभारला. गुड नाईट कॅमल. आणि मग तो आपल्या उंटाला म्हणतो की गुड नाईट उंटा. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळाने काय होतं. कॅमल सेज, मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाईड. अहो मालक, स्वामी, बाहेर फारच थंड आहे. कॅन आय पुट माय हेड इनसाईड द टेंट. मी माझं डोकं तंबूच्या आत ठेवू का. मग बघा रहीम काय म्हणतो. रहीम सेज येस, व्हाय नॉट. रहीम म्हणाला हो, बिलकुल ठेव. आफ्टर सम टाईम, पुन्हा थोड्या वेळाने काय झालं. कॅमल सेज, मास्टर आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. कॅन आय पुट माय नेक इनसाईड. आणि मग नंतर पुन्हा उंट काय म्हणतो की धनी, स्वामी, मालक, की मी माझ्या मानेला पण ऊब असायला पाहिजे, म्हणून मी माझी मान तंबूच्या आत घेऊ का. मग रहीम काय म्हणतो बघा. रहीम सेज ऑल राईट, ठीक आहे. पुढे काय झालं बघा आता. आफ्टर सम टाईम, पुन्हा थोड्या वेळाने. कॅमल सेज, मास्टर माय 4 लेग्स आर सो कोल्ड. मे आय पुट दॅम इनसाईड. अहो मालक, अहो स्वामी, धनी, माझे जे पुढले पाय आहेत ना, ते पण फार थंड झालेले आहेत. मी त्यांना पण मध्ये ठेवू का. बघा आता रहीम काय म्हणतो. रहीम सेज येस यू मे, बट नाऊ लेट मी स्लीप. हो, ठेव तू, पण आता मला झोपू दे. बघा आता पुढल्या पानावर काय होतं. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळाने पुन्हा. कॅमल सेज, मास्टर हॅव पिटी ऑन मी. बघा तो कॅमल काय म्हणतोय. मालक, माझ्यावर दया दाखवा. पिटी म्हणजे दया दाखवणे, सहानुभूती दाखवणे. माझ्यावर दया दाखवा, माझ्यावर दया करा. माय चेस्ट अँड बेली. चेस्ट म्हणजे छाती, बेली म्हणजे पोट, अँड बॅक म्हणजे पाठ. माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीजिंग. काय म्हणतो बघा तो. माझी छाती, माझं पोट, माझी पाठ हे थंडीने गोठवत आहेत, फ्रीजिंग होत आहेत ते. आय वॉन्ट टू पुट दॅम इन साईड. प्लीज मूव अ साईड. मला त्यांना पण मध्ये ठेवायचं आहे म्हणे. कृपया बाजूला व्हा. आता डायरेक्ट म्हणतो कृपया बाजूला व्हा. मग आता रहीम काय म्हणतो. ओ बॉद, काय त्रास आहे रे तुझा. मूव्ज अ साईड. बघा तो एकदम बारकावून बसलेला आता बिचारा रहीम. ज्याने तंबू ठोकला त्याला जागाच मिळत नाही आता. आफ्टर सम टाईम, थोड्या वेळाने काय झालं. कॅमल, माय हाइंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज ट्विचिंग. आय वॉन्ट टू ब्रिंग दॅम इन साईड. आता बघा तो काय म्हणतो की माझं जी मागचे पाय आहेत म्हणे आणि माझी जी शेपटी आहे ती पण थरथरायला लागली आता थंडीने. चांगलेच शिवरिंग होत आहेत म्हणे, थरथरतायत म्हणे, ते आखडतायत म्हणे, ट्विचिंग. मला त्यांना पण मध्ये घ्यायचं आहे म्हणे. आय वॉन्ट टू ब्रिंग दॅम इन साईड. आता रहीम काय म्हणतो बघा. रहीम सेज, बट द टेंट इज स्मॉल. अरे बाबा, पण हा जो टेंट हा छोटा आहे. देर इज नो रूम फॉर द 2 ऑफ अस. आपल्या दोघांसाठी जागा नाही उरणार. मग कॅमल काय म्हणतो बघा. कॅमल सेज, इन दॅट केस, असं आहे का मास्टर, स्वामी, वाय डोंट यू गो आउटसाईड. असं आहे ना, तर मग तुम्हीच आउट होऊन जा म्हणे. आणि पुशेस रहीम आउट ऑफ द टेंट. आणि त्या रहीमला त्या तंबूच्या बाहेर तो ढकलून देतो. पुश म्हणजे ढकलणे. आणि मग रहीम काय म्हणतो बघा. रहीम सेज, व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल. वाय डिड आय लेट यू कम इन साईड. किती स्वार्थी प्राणी आहेस म्हणे, तुम्ही तुला मध्ये काच तर येऊ दिलं, असं तो म्हणतो. असंही छान ही गोष्ट आहे. आवडली, समजली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लगेचच पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.